धुळ्यामध्ये अंदाज समितीतील आमदारांच्या दौऱ्यामध्ये विश्रामगृहामध्ये करोडोंचं घबाड सापडले आणि जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे। माजी आमदार अनिल गोटे यांनी पैशांबाबत आधीच दावा केला होता आणि त्यानंतर विश्रामगृहात पैशांची थप्पी सापडली आहे। या प्रकरणी आता अधिकारी किशोर पाटीलला निलंबित करण्यात आले। मात्र धुळ्यामध्ये पैशांचा काय शासकीय खेळ सुरू होता बघूया त्याबद्दल सविस्तर। हे पहा, धुळ्यातल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहातले हे दृश्य आहे। या विश्रामगृहातल्या खोली क्रमांक 102 मध्ये पैशांचं मोठं घबाड सापडलंय। याबाबत सगळ्यात आधी शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी संशय व्यक्त केला। गोटे यांनी हे प्रकरण लावून धरलं। त्यांनी विश्रामगृहातल्या 102 नंबरच्या खोलीला बाहेरून कुलूप लावलं आणि तिथेच ठाण मांडलं। जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत ही खोली उघडावी अशी मागणी अनिल गोटे यांनी केली। अखेर गोटेंच्या आरोपांची दखल घेत खोली उघडण्यात आली आणि काय आश्चर्य, गोटेंचा दावा खरा ठरला। खोलीत पैशांची थप्पी पाहायला मिळाली। पहाटेपर्यंत अधिकाऱ्यांकडून पैसे मोजण्याचं काम सुरू होतं। धुळ्यात अंदाज समितीच्या दौऱ्यासाठी 11 आमदार शहरात दाखल झालेत। आमदारांसाठी गुलमोहर शासकीय विश्रामगृहातल्या खोल्या बुक करण्यात आल्या। याच दरम्यान खोली क्रमांक 102 मध्ये कोट्यवधी रुपये असल्याचा दावा अनिल गोटे यांनी केला। आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे गोळा केल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी केला। आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या नावानं ही रूम बुक असल्यानं चर्चांना उधाण आलं। खोलीमध्ये पैसे आहेत असं म्हणत अनिल गोटे यांनी या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी आणि पोलिसांशी संपर्क साधला। मात्र एकही अधिकारी न आल्यानं स्वतः अनिल गोटे यांनी तब्बल 5 तास कुलूपबंद रूम बाहेर ठिय्या मांडला। अखेर अधिकारी आणि पोलिसांनी कुलूपबंद खोली उघडली आणि त्यात कोट्यवधींचं घबाड सापडलं। तपासात 1,84,84,000 रुपयांची रोकड सापडली। या रकमेमध्ये 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा सापडल्या। पहाटे 4 वाजेपर्यंत पैसे मोजण्याचं काम सुरू होतं। मला ही अधिकृत माहिती मिळाली काय जे मला सांगितलं इथे पैसे आहेत तसं त्यांनी सांगितलं त्यातले 80 लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतून आलेले, 50 लाख रुपये बांधकाम खात्याचे, त्यामध्ये काय अडचणीची रक्कम आहे तर कलेक्टर ऑफिसचे। यावेळेला मी अशी सगळी गोळाबाजी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं ते साधारण 5 कोटी रुपये आहेत। अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकांनी रूम बुक केल्यानं आता चर्चा रंगल्यात। मात्र अंदाज समिती आणि राज्य शासनाला बदनाम करण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी तथ्यहीन आरोप केलेत अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाला आणि समितीला बदनाम करायचं। त्यामुळे या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। धुळ्यातल्या पैशांच्या घबाडावरून आता सरकारवर टीकेची झोड उठली आहे। राज्यात भ्रष्टाचाराला प्रचंड ऊत आल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली, तर शिंदे गटानं तत्वांना तिलांजली दिल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। कशाला बदनामी करू? 102 मधले 5.5 कोटी रुपये सहज जर गिळता आले असते तर अगदी सुरळीत पार पाडलं असतं। चोरी पकडलेली आहे त्याच्यामुळे बदनामी, चोरी पकडलेली आहे म्हणून बदनामी। चोरी पकडली नसती तर ढेकर दिली असती ना, चोरी पकडली नसती तर ढेकर दिली असती। हा 15 कोटीचा व्यवहार अंदाज समितीसाठीच होता, हे सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही यांची खुली चौकशी करा, पुरावे आपोआप समोर येतील। धुळे शहरातल्या विश्रामगृहात सापडलेल्या पैशांमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होतात। दरम्यान विधिमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह आम्ही सहन करू शकत नाही, याची SIT चौकशी होणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। या संपूर्ण घटनेची चौकशी SIT नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। धुळ्यात सापडलेल्या पैशांमुळे आता राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत। जिल्ह्यात अंदाज समिती 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहे। या समितीच्या सदस्यांसाठी जी आलिशान व्यवस्था करण्यात आली होती ती पाहता आता संशयाचं धुकं अधिक दाट झाले।
कोट्यवधींची रोकड, ऐशोआराम व्यवस्था, अस्वस्थ अधिकारी हे सर्व पाहता आता प्रकरण गंभीर दिसतंय. प्रशांत परदेशी, झी 24 तास, धुळे.